आनंद अडसूळ आणि अजित पवार यांच्या लोकसभेवर चर्चा यांची झाली आहे। अजित पवारांच्या अमरावती दौऱ्यावेळी ही चर्चा झाल्याचं कळतंय। अमरावतीवरून नवनीत राणा आणि अडसूळांमध्ये रस्सीखेच आहे आणि याच पार्श्वभूमीवरती अजित पवारांबरोबर बैठक झाली आहे, चर्चा झाली आहे। आनंद अडसूळ आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आहे। अजित पवार अमरावती दौऱ्यावर होते आणि या दौऱ्याच्या वेळेस ही चर्चा झाली आहे। अमरावतीच्या याच जागेवरती नवनीत राणा सुद्धा असल्याचं कळतं, यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे आणि त्यामुळे नवनीत राणा आणि अडसूळ यांच्यामधली जी रस्सीखेच आहे ती आता राजकीय पटलावर आली आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी छगन यांच्याकडून। छगन, आनंद अडसूळ आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं कळतंय, चर्चेबाबत काय तपशील? नक्कीच एक जर बघितलं तर आज अजित पवार जे आहेत ते अमरावतीमध्ये सुलभा खोडके जे आमदार आहेत त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि त्या लग्नाकरिता अजित पवार आज अमरावतीत दाखल झाले। यावेळी आनंदराव अडसूळ जे आहेत आणि अजित पवारांची भेट झाली। आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि याच दरम्यान अजित पवारांसोबत त्यांची भेट झाली। नेमकी यांच्या दोघांमध्ये काय चर्चा झाली कारण आता देखील त्यांची चर्चा जी आहे ती सुरूच आहे। गेल्या 15 मिनिटांपासून अजित पवार जे आहेत ते आनंदराव अडसूळांसोबत सातत्यानं त्यांच्याशी बोलत आहेत आणि एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून असं दिसतंय की ते अमरावती लोकसभाविषयी चर्चा करतायत कारण नवनीत राणा देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असं देखील नवनीत राणांनी म्हटलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि आनंदराव अडसूळ नेमकं यांची या लोकसभेसंदर्भात काही चर्चा होते का हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। गार्गी, नक्कीच याकडे आपलं लक्ष असेल। या चर्चेचा तपशील आल्यानंतर पुढारी न्यूज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेल। मात्र आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय, आनंद अडसूळ आणि अजित पवार यांची चर्चा सुरू आहे। लोकसभेवरती चर्चा सुरू असल्याचं कळतंय। अमरावतीच्या जागेवरती नवनीत राणांचं सुद्धा नाव चर्चेत आहे, त्यावरनं सुद्धा अनेक राजकीय मतमतांतरं होताना दिसत होती। त्यामुळे या चर्चेमध्ये अमरावतीच्या जागेवरती नेमकी काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल।